या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी, खऱ्या अर्थानं 50 वर्षांची अखंड परंपरा आणि सुवर्ण महोत्सव हे औचित्य आणि त्या अनुषंगानं 50 वर्षांचा झालेला हा पूर्ण प्रवास म्हणजे एकदा जोरदार कडाळून टाळ्या समस्त खऱ्या अर्थानं ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत. कारण 50 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे दादा साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध या तरुणाईपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामपंढरीची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी अवतीर्ण झालेली आहे. आणि लक्षात घ्या महाराज, अध्यात्मशास्त्रात तरुणाई तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर निरपेक्ष हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींनाही सुरुवातीलाच एक वाक्य बोलून जातो, महाराज तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण सफरचंद आणि पार्लेजी बिस्किट सोबत 2 प्रश्न मोफत घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये पुढं असताना त्या अध्यात्म ज्ञानसागरातही आणि सप्ताहातही तेवढीच पुढं आहे. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे या निमित्तानं आपली तरुणाई पुढं आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हालाही एक वाक्य सुरुवातीला बोलून जातो. तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर पारावर बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण तुम्ही आल्यानंतर 4 लोक नम्रतापूर्वक तुम्हाला जर नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा सप्ताहात पुढे येते तेव्हा नक्कीच ती वाममार्गाला जात नाही. म्हणून आमच्या रणमर्द मावळ्यांसाठीही एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. श्री हरिभक्तपरायण आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय कडुबा महाराज शिंदे दरवाडीकर व वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य नारायण बाबा कोळघरकर आसने बाबा व वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य भानुदास बाबा अटाळकर यांच्या आशीर्वादानं गेल्या 50 वर्षांपासून अवतरणार ही पंढरी आणि ज्यांच्या मुखामधून आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहोत आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण हनुमान महाराज पाटील सोलापूरकर बाबांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनातून ही पंढरी अवतरलेली आहे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज तावरे नाना आदरणीय बाबांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्यांची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट आपल्याला उसनी मिळू शकते महाराज, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आणि आज ज्यांच्या दातृत्वातून या ठिकाणी येण्याचा योग आला परम आदरणीय खऱ्या अर्थानं याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा खऱ्या अर्थानं चरित्र आणि चारित्र्यानं घडतात, नीती संपन्नतेच्या मार्गावरती खऱ्या अर्थानं वडिलांचा आशीर्वाद घेऊन आपला वारसा चालवतात, तेव्हा शून्यातून अत्यंत कमी वयामध्ये ती किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण आजचे यजमान आदरणीय श्री लक्ष्मण दादानाथ पाटील बागल आणि आदरणीय जिजादादा बाळू पाटील बागल एकदा जोरदार कडावून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. आणि या मातीत खऱ्या अर्थानं आम्ही कुठेही आलो आणि कोणतंही संकट आलं तर हक्काची खऱ्या अर्थानं जागा आणि खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ज्यांचं नाव घेतलं की समोरच्यासाठी ठरते लक्ष्मण रेषा
आदरणीय दादा मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या घामाच्या थेंबाशिवाय हा स्वर्ग अवतीर्ण होऊ शकत नाही ते समस्त ग्रामस्थ आणि समस्त संयोजक आयोजक कमिटी. कारण आपण सप्ताहाच्या निमित्तानं 8 दिवस या ठिकाणी येत असतो, पण या 8 दिवसांसाठी 8 महिन्यापासून अखंड तयारी चालू असते. आपले कमिटी आणि समस्त ग्रामस्थ या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त ती ध्वनिवस्था करणारी मंडळी. दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे आणि विशेषतः आपण तरुण आहात आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा. या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा महाराष्ट्राच्या मातीत खऱ्या अर्थानं धारकरी आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबांनी समस्त टाळ महर्षी यांसाठी पुन्हा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे समस्त स्वरकंठमणी, परम आदरणीय आमचे ताल महर्षी आणि विषयतत्वाने ही सगळी लेकरं त्यांना घडवणारे आदरणीय गुरुजन. म्हणजे समोरून खऱ्या अर्थानं उलट वाचलं दादा ते दादाच राहतात. म्हणजे खऱ्या अर्थानं या सप्ताहाचा मूळ काम म्हणजे आदरणीय दादांच्या चरणावरती, दादा महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय दादा गुरुजींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही ह्या टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी पण एकदा खऱ्या अर्थानं अपेक्षा लाडगावकर आहेच, एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला आदिशक्ती, हे सगळं उरकून खऱ्या अर्थानं सोडून तुम्ही आलात करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची जाणीवपूर्वक उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. माझ्या बोलण्याचं स्पीड जास्त होत नाही ना, कारण समृद्धी आल्यापासून एवढं स्पीड ठीक आहे. म्हणून अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय पुढे जाणं संयुक्तिक ठरणार नाही. आणि प्रश्न असा आहे की दादा 50 वर्षांची या लाडगावच्या मातीला ही अखंड परंपरा आहे आणि जर पाहिला गेलं दिवसेंदिवस आपल्या सप्ताहाचं स्वरूप अत्यंत वेगानं फार सुंदर होत चाललेलं आहे. म्हणजे हा स्वर्गमय सोहळा होतो आहे. मग प्रश्न असा आहे, 50 वर्षापूर्वी लावले रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय, हा सुवर्ण महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. पण खरंच या नामसप्तांची, या नामसंकीर्तनांची आणि एवढ्या सुंदर सप्तांची आजच्या समाजाला, गावाला आणि तरुणाईला वास्तवात गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहे, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? PM किसानचे 2000 आज आले नाहीत का? 9 लाख मध्ये तुमचा नंबर लागलाय का? 1500 आले 2 वेळा. मग बोलत चला 84 लक्ष योनीमधून हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे, पण बाबा चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं सप्त्यात जरी आला तर सप्ताह बंद पाडतोय.
माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर त्याला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे विकृत विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे लक्षात घ्या महाराज. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमच्या डोक्यात वेगळंच चाललंय महाराज, तुम्ही पाकिट नेणार आहे. कारण लोक फक्त आणि त्यातही महाराष्ट्रातलं एकमेव गाव एक आधीच मिळतंय. वास्तवता आहे महाराज. खऱ्या अर्थानं अशी प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. मग लक्षात घ्या, उद्या आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी. उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस येणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त बोलत चला. तुम्ही भांडून आलेत का, मग बोलत चला. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर वास्तवात विचार करा, आज घेऊन आलोय ते आपलं संचित आहे, करणार आहोत ते आपलं कर्म आहे. आणि मनुष्य जिवंत कर्मानं राहतो आणि ते कर्म जर सुरळीत करायचं असेल तर संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ आणि विचारपीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या या समाजाला कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय होय हरे रूप, हरे रूप, हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, हरे रूप, हरे रूप, हरे रूप. आजवरचे सगळे गंधर्व इकडे आले. एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर भगवान परमात्म्याचा म्हणजे ज्येष्ठांच्या व्यक्तिमत्वाआधारे जर विचार केला तर मुक्ती म्हणजे मोक्षकडे राजमार्ग या मृत्यूलोकात जर कोणता असेल तो म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि या तरुणाच्या दृष्टीने विचार केला, वैचारिकतेचा विचारपीठ जर कोणता असेल ते नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या या समाजाला एवढा सुंदर नामसप्ताहाची गरज आहे विठ्ठल. मग लक्षात घ्या महाराज, या अभंगाधारे जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडे खऱ्या अर्थानं मागणी करतात की देवा तुझा विसर मला पडता कामा नये. मग प्रश्न क्रमांक 1 असा निर्माण होतो की महाराज संत कधी मागत नाहीत, कारण संतांनी जे दुकान घातलंय ते दुकान एवढं मोठं आहे का तिथं खऱ्या अर्थानं पैसे दिले तरी ते घेत, कारण दान देणारे संत आहेत, घातले दुकान देती आली अशी. मग विचार करा, भरलेला मालही किती आहे, उद्या गाडी येईल परवा गाडी येईल नाही.
अनंत भंडार. मग अनंत भंडार ज्या दुकानामध्ये आहेत ते खऱ्या अर्थानं मागतील का? संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या महाराज, मग ज्यांचं गोडाऊनच पॅक आहे आणि जे दिलेल्या वस्तूचा मोलभाव करत आणि त्याचं मूल्यही घेत नाही, मग असं दुकान भरलेलं असताना आजच्या अभंगात तुकोबारायांची मागणी आहे. आणि लक्षात घ्या, आपण अभंग सोडवणार नाहीत, अभंगाला अनुमोदन देणार आहोत. याचं कारण असं आहे, ज्यांच्या मुखातून अमृतमय अभंग बोलालेले आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कोण तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम मन रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. हरी तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम मन रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. नाही तुझा नाही तुझा नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नो हे. मग भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या तुकोबारायांच्या मुखातील शब्द आणि त्या अमृतमय शब्दांची सोडवणूक करण्याचं सामर्थ्य 5 काय, 15 काय, 25 काय, 50 काय, 5 लाख घेणारा असू द्या. 5 काय, 15 काय, 25 काय, 50 काय, 5 लाख पिढ्या जरी गेल्या तरी त्यातील एकाही शब्दाची उकल करण्याचं सामर्थ्य मृत्यूलोकातील जीवात नाही. म्हणून आपण अभंग सोडवत नसतो, त्याला अनुमोदन देत असतो. विठ्ठला मग आजच्या अभंगात तुकोबारांची परमात्म्याकडे मागणी आहे, देवा मला द्यायचं असेल तर हे दान दे की मला तुझा विसर पडता कामा नये. लक्षात घ्या महाराज, इथं अभंगाचे बोल जरी सरळ दिसत असतील तर याचा मर्मबंध फार गोड आहे. कारण तुकोबारांची मागणी म्हणजे कालांतरानं मृत्यूलोकातील प्रत्येक जीवासाठी या प्रपंचातून काय मागावं याचा दिशादर्शक मॅप आहे. कारण सोपं करून सांगतो, आता इथं ज्यांना ज्यांना देव हवाय, कारण उद्या येणार आहे काल्याच्या रूपानं गोकुळातला परमात्मा या ठिकाणी येणार आहे. मग ज्यांना ज्यांना स्वर्ग आणि परमात्मा हवाय त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा, परमात्मा तुमचा ऐकणार आहे. दादा 10-12 बस लागतील हवाय ना. मग आता तर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी केलं तर चालेल ना, काही हरकत नाही. आणि परमात्म्यानं सांगितलं, अरे वा तुमचा तर सुवर्ण महोत्सव आहे आणि 50 वर्षापासून तुम्ही माझी भक्ती करताय, म्हणून आज मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह. फक्त कीर्तन झालं, सगळ्यांनी येऊन विमानात. आणि आता ज्या धर्ममंडपात आहोत ते सुख देणारे दुःख हरता गणराय आहेत. आणि लक्षात घ्या महाराज, या धर्ममंडपात तेने नारायण
देईल म्हणजे त्या परमात्म्याचा अंश आहे. अशा धर्म मंडपामध्ये लक्षात घ्या, कितीही भावनेच्या भरात गेलो तरी खोटं बोलता येणार. आणि चुकून जर खोटं इथं बोललो तर या वर्षीचे आंबे आंबट की गोड हे फक्त नैवेद्यात कळेल. त्यामुळे इथं खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे, बोटवर करा, फक्त परत येणं होणार. आणि इथं चुकूनही खोटं बोलता येणार. पहा बरं हिशोब तिकडे. थांबू लागलं तर 2 मिनिटं. ज्यांचं सीट रिझर्व आहे त्यांनी तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले. असं रोज तुम्हाला सकाळी 5:45, दुपारी 1:45 आणि रात्री 10:15 नित्यनेमानं 3 गोळ्या देणारी सुद्धा आता इथं मात्र बोटवर करायला तयार. मग प्रपंच कसाही असू द्या, पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार. मग प्रपंचातून जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थ सुरळीत होताना उपदेशानंतर मागणी देवाकडे काय असावी हा सांगणारा दिशादर्शक मॅप म्हणजे वारकरी दंड संहितेतलं आजचं हे मागणी प्रकरण आहे. बेठाला आणि लक्षात घ्या, साक्षात भगवान विष्णूंचा अंश असणारे तुकोबरांनी प्रापंचिक जीवनामध्ये केलेला प्रपंच हा फक्त प्रपंच नाही. कारण तो प्रपंच म्हणजे खऱ्या अर्थानं वास्तवात कालांतरानं आपला प्रपंच कोणत्या मार्गाने जाणार आहे याचा मॅप आहे. आणि तुकोबारांची गाथा हा अनुभव सिद्धतेचा ग्रंथ आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी जो मार्ग दाखवला, संत आम्हाला काय करतात तर आधी मार्ग दाखवून जातात आणि त्या मार्गावरती मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी खऱ्या अर्थाने संत मानत्याने आम्हाला जे मार्ग दाखवलेत त्या मार्गाने चालायचं आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबारांच्या आजच्या अभंगात मागणी आहे, मग या अगोदर कुणी मागितलं आहे का? मागितलं महाराज. कुणी मागितलं? महावैष्णवमाऊली ज्ञानोबारांनी विश्वात्मक देवाकडे मागितलं. जो जे वांचिल ते ते लाहो प्राणी जात. म्हणजे खऱ्या अर्थाने महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, देवा मला काहीच नको, पण खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडात ते प्रत्येक जीवाची जी अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी हे महावैष्णवमाऊली ज्ञानोबारांचं मागणं आहे. आणि तुकोबारांचं मागणं आहे, जनजड जीवांचा उद्धार झाला पाहिजे, पण मागावं काय हे पहिलं समजलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं कैकईचे कान मंथरेने भरले. आणि पाहता पाहता मंथरेचे जेव्हा कान कैकई मातेचे भरवले, कैकई मातेच्या डोळ्यासमोर आता साक्षात प्रभू रामचंद्र गादीवर दिसू लागले. आणि खऱ्या अर्थानं चरणाशी मात्र भरत दिसत होता. अरे ब्रह्मांडाचा मालक असण्यावरती होता अयोध्येचं भाग्य होतं, पण आज मात्र खऱ्या अर्थानं अंधकाराची अहंकाराची झडप आणि लालसेची झडप कैकई मातेच्या डोळ्यावर चढल्यामुळं आज मात्र मंथरारूपी अहंकारानं त्या ठिकाणी घात केला. आणि पाहता पाहता कैकई मातेनं राजा दशरथांकडे मागणी केली की आता रामांना 14 वर्षांचा वनवास आणि माझ्या भारताला राजगादी मिळावी. कैकईनं ही केलेली प्रभू राजा दशरथांकडे केलेली मागणी खऱ्या अर्थानं राजा दशरथांचा प्राणही घेणारी ठरली. आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास देऊन अयोध्येचं स्मशान करणारी ठरली. पण त्याच वेळी प्रभू रामचंद्र जेव्हा वल्कले घालून पुढे निघाले, पहिल्यांदा लक्ष्मण भैया वल्कले घालून पुढे उभे होते. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाला जवळ घेतलं. पाहता पाहता जगाच्या मालकाच्या ब्रह्मांडाच्या धन्याच्या डोळ्यामधून अश्रू उकळले. आणि आपल्या भावाला जवळ घेत प्रभू रामचंद्र उत्तरले, लक्ष्मणा, वनवास मला झालाय रे, वनवास तुला नाही झाला. येऊ नकोस माझ्या सोबतीनं, अरे सारी अयोध्या तुझ्यासाठी उभी आहे. आणि लक्ष्मण भैयानं एक वेळ रामदादांकडे पाहिला आणि उत्तरता झाला, दादा, अरे जिथं माझा रामदादा तिथं माझा स्वर्ग आहे, ती माझी अयोध्या आहे. जिथं माझा रामदादा नसेल, खऱ्या अर्थानं सोन्याचा महल जरी असेल, माझ्यासाठी स्मशान आहे. जिथं माझा रामदादा तिथं हा लक्ष्मण असेल. ही लक्ष्मण भैयानं केलेली मागणी. म्हणून त्या ब्रह्मांडातला कोणताही प्रभू रामचंद्रांचं मंदिर असू द्या, एक वेळ खऱ्या अर्थानं इतर कोणतीही मूर्ती नसेल, पण लक्ष्मण भैयाच्या मूर्तीशिवाय रामदादांचं खऱ्या अर्थानं प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थानं लक्ष्मण भैयांची मागणी आहे. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल आता त्रेतायुगाच्या कालखंडानंतर द्वापारयुगाचा अभ्यास करा. द्वापारयुगामध्ये कंसानं आपली बहीण लाडकी बहीण देवकी मातेकडं तिच्या 8ही पुत्रांची केलेली मागणी खऱ्या अर्थानं कंसाला विनाशाकडे नेणारी ठरली. तर गोकुळामध्ये यशोदे मातेने कान्हा दाखव बरं काय तुझ्या तोंडामध्ये. ही यशोदा मातेनं कान्हाकडे केलेली मागणी यशोदा मातेला ब्रह्मांडाचं विश्वरूप दर्शन देणारी ठरली. खऱ्या अर्थानं काय मागावं हे कळालं पाहिजे. अहो एकीकडे खऱ्या अर्थानं औरंगजेबानं छत्रपती शिवरायांना वयाच्या 17व्या वर्षी केलेली मागणी शिवा क्या चाहिए तुम्हें, या चाहिए स्वराज, या चाहिए पिता शहाजी. ही औरंगजेबानं केलेली मागणी औरंगजेबाच्या विनाशाला कारणीभूत ठरली. पण राज अहो तुमचा हळव काळीज म्हणजे स्वराज्य आहे. राज द्या कीडा जातो की भिडतो की. ही माझ्या शिवा आणि खऱ्या अर्थानं तान्हानं केलेली मागणी त्यांना अमरत्व प्रदान करणारी ठरली. काय मागावं हे कळालं, जीवन सार्थक होतं. आणि काय मागू नये हेही समजलं तरी जीवन सार्थक होतं. मागावं काय आणि मागू नये काय याच्यामधलं द्वंद्व आणि जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठ म्हणजे संतांचं मागणी प्रकरण आहे. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं जीवनगाथा जर आम्ही पाहिली तर वयाच्या 16 वर्षापर्यंत तुकोबारायांच्या जीवनामध्ये अत्याधिक आनंदाचा प्रवास होता. आता खऱ्या अर्थानं इथे एक वाक्य महत्वाचं आहे. तुकोबारायांच्या जीवनातली गरिबी सांगून ईडीची चौकशी आमच्यापर्यंत यावी इतकी आमची संपत्ती झाली. वास्तव आहे. फक्त हात जोडे विनंती करतो, जगाच्या पाठीवर MBA करणाऱ्या प्रत्येक मुलानं जर तुकोबारायांच्या जीवनातले वयाच्या 11 आणि 17 वर्षापर्यंतचा प्रवास अनुभवला तर जीवनातल्या मॅनेजमेंटच्या कोणत्याही सूत्रात अपयश येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं सावजींची विरक्ती अवस्था पाहून जेव्हा त्या ठिकाणी बोल्लोबांनी आपला सगळा राज्यकारभार सावकारकीच्या वया तुकोबारायांच्या हातात दिल्या, वय होता 11 वर्ष. आणि 11 वर्षापासून 16 वर्षापर्यंत तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं आपल्या व्यवहाराच्या वया अशा जपल्या महत्वाचं आहे. नाही तर मीटिंगला खऱ्या अर्थानं सगळेच वया जपतात, पण पुढच्या वर्षी काहींच्या फुटूला हार येतो. कारण पिहून आल्याशिवाय त्यांना वयातला हिशोब कळत. मारदाला एवढे कसे दिले, हरभरा एवढे कसे लागले, तुम्हाला हिशोब कळत नाही. बरं खऱ्या अर्थानं कमिटी आधीच टेन्शनमध्ये असते. 8 दिवस काय सोपे त्रास आहे का? 4 वाजल्यापासून तर पहाटेच्या 4 म्हणजे 24 तास 8 दिवस जागृत आहे. परमात्म्याच्या नामानं निरपेक्ष भावनेने टा होय. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं ही मंडळी ब्रँड घेऊन येतात आणि मग मीटिंगला पुढे बसली का सगळी कमिटी म्हणते बाबा ह्या वयान तू पुढच्या वर्षी येतानाच बॅनर दिसतो. पुढचं बोलत विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुकोबारायांच्या घरामध्ये म्हणजे वयाच्या 16 वर्षापर्यंतचा प्रवास तुकोबारांनी आपल्या व्यापारामध्ये असा रेखाटला की 7 काय 70 काय 70,000 पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंती तुकोबारायांच्या जीवनात होती. पण लक्षात ठेवा महाराज, कोरोनानं जगण्याचं सगळ्यात मोठं मॅनेजमेंट आम्हाला शिकवलं, जे गाथेनं आम्हाला हजारो वर्षांपूर्वी शिकवलं. आणि ते मॅनेजमेंट असं होतं जिथं दुष्काळ आहे, एक दिवस असा येतो तिथं पर्जन्य सुद्धा सगळ्यात जास्त असतं. 20 वर्षापूर्वीचा मराठवाडा आणि 2024-25चा मराठवाडा फार मोठा प्रवास आहे. कारण पाण्याच्या एका थेंबासाठी आम्ही आसुसलेलो होतो. आणि आज जर पाहायला गेलं तर 12माही पाणी आपल्यापर्यंत आलं. 3.5 लाख रुपये एकर जमीन होती, 30 लाख येणे प्लॉटला गुंठ्यात राहिला नाही आता द्यायला. आणि तरी त्या पाण्याचा वापर तुम्ही नीट करत नाही. शोकांतिका आहे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं मूळ मुद्द्यावर येतो महाराज. जर पाहिला गेलं जिथं पर्जन्य आहे तिथं दुष्काळ ठरलेला, जिथं तुम्हाला प्रचंड मान मिळेल, एक ना एक दिवस असा येईल जिथं अपमानाला सुद्धा सामोरं जावंच लागेल. ज्या समुद्र मंथनामधून सगळ्यात आधी विष निघालं, कालांतरानं अमृतही निघाल्याशिवाय राहणार, त्याप्रमाणे प्रपंचामध्ये सुख आहे तर दुःखही आल्याशिवाय राहणार. पण सुख आल्यानंतर अहंकार करू नये आणि दुःख आल्यानंतर अंतकरणातून खऱ्या अर्थानं खचून जाऊ नये, एवढं सूत्र कळालं. प्रपंचातच परमार्थ आहे. विठ्ठल आणि
लक्षात घ्या महाराज, वयाच्या 16व्या वर्षी तुकोबारायांच्या जीवनातून माता पित्यांचं क्रमाक्रमानं झालेलं जाणं, त्यानंतर खऱ्या अर्थानं सावजींची विरक्त अवस्था, कारण त्यांच्या पत्नीचं झालेलं निधन, आणि याच काळामध्ये 1930चा कालखंड पाहता पाहता अस्तित्वात आला आणि दुष्काळानं महाराष्ट्र होळपळू लागला. या दुष्काळामध्ये खऱ्या अर्थानं दारावरची जनावरे गेली, पहिल्या पत्नीचं निधन झालं. अरे ज्यांच्याकडून येणं होतं त्याने हळूहळू हात वर करायला सुरुवात केली. आणि याही परिस्थितीमध्ये तुकोबाराय मात्र जनकल्याणाचा, समाजाचा विचार करत राहिले. पाहता पाहता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे दुष्काळाची दुसरी लाट आली आणि या लाटेमध्ये आता ज्यांच्याकडून घरात जेवढं काही होतं समाजाला अर्पण करून टाकलं, पण येणं होतं त्याने हात वर करायला सुरुवात केली. आणि ज्यांना देणं होतं ते दाराशी बसू लागले. आणि तुकोबाराय शांतपणे खडकावर बसून विचार करू लागले, अरे प्रपंच हा कोळशासारखा आहे, कारण कोळसा कितीही उघडा काळाच निघणार आहे. आणि महिपती बाबांच्या तुकोबारांच्या चरित्रामध्ये गोड वर्णन आहे महाराज, की बचनाग नावाची एक वनस्पती येते, ही खाताना अत्याधिक गोड आहे, पण एकदा ती खाल्ली अमृताहूनही गोड स्वाद लागणार आहे, पण खाल्ल्यानंतर जगाच्या पाठीवरचं कोणतंही मेडिसिन औषधांना पण मृत्यू निश्चित आहे. अगदी त्याप्रमाणे प्रपंच अमृताहूनही गोड आहे. जोपर्यंत बायको मिळत नाही पप्या डबल टेन्शन मध्ये आहे, पण ज्यांना मिळाली 4-5 वर्ष झालेत त्यांना विचारा किती टेन्शन आहे. आणि आता सध्या तर शेतकऱ्याच्या मुलांच्या अवस्था तर डबल वाईट आहे, कारण शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आज विषय निघाला तर गणपती बाप्पाची कृपा होईल. फक्त खरं बोलत चला. मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, यांच्या बरोबर भांडताना घरात जेवढ्या मोठ्यानं भांडताना तेवढ्या मोठ्यानं सांगा. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, यांच्या बरोबर भांडताना. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, आपला पप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. बर जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ब ब ब दादा, बरेच नवरदेव राहिले तुमच्याही गावात. बरं महिला मंडळात सगळ्यांची इच्छा आहे ना, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत. मग इथं बसलेली कोणती आई गणपती बाप्पांची शपथ घेऊन मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर गणरायांची शपथ घेऊन सांगते का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने आता बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता मी तुमची थोडी बाजू घेतो. तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, जाऊ द्या, नाही चालू द्या. आता तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत, बरं चालेल, याही बाबतीत मी तुमच्या बाजूने आहे. पण आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूला दादा IT पार्क आहे, आणि ह्या वर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. दादा आपण दोघंही राहू, फक्त एकच अडचण आहे बाबा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का परत सकाळचं बस घेऊन? किती आहे आपली पोरदीतील मुला, लाख रुपये पगार आहे, पण एकही गुंठा जमीन नाही. बोटवर करा. तुम्हाला जमीन काय लागत ग? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही, काळ्या आईची सेवा करणारं शेतकऱ्याचं पोरगही तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? आणि कष्टाशिवाय परमात्म्याला मिळालं नाही. अहो जगांद्र पण 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. कष्टाशिवाय परमात्म्याला मिळालं नाही, कष्टाशिवाय संतांना मिळालं नाही. मग अवताराला आले त्यांनाही तर फुकट मिळत नाही, अवतारवाल्याला फुकट मिळेल का? कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळत, आणि जिथं कष्ट आहे तिथंच परमार्थ आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या
महाराज, खऱ्या अर्थानं आपण कोण निघालो कुठून होतो, जिथं पर्जन्य आहे, सागनंतर दुष्काळही ठरलेला आहे. आणि असंच तुकोबारांच्या जीवनामध्ये ज्यांच्याकडून येणं होतं, त्याने हात वर केले, देणं होतं, ते दारासमोर बसले. तुकोबाराय विचार करू लागले, खऱ्या अर्थानं प्रपंच सुरुवातीला गोड, मात्र शेवटी दुःख देणारा आहे. म्हणून तर शांतपणे तुकोबाराय उठले आणि आता देहूच्या मातीतून एक एक पाऊल भामचंद्र डोंगरावर पडू लागलं. अरे पहिलं पाऊल तुकोबारायांचं पडलं आणि डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं प्रपंच उभा ठाकला. दुसरं पाऊल पडलं आणि अध्यात्म सागरातल्या खऱ्या अर्थानं कळसरूपी असणाऱ्या तुकोबारायांच्या मनाच्या विचारशीलतेनं आता मात्र अंतकरणातली ती अध्यात्माची गोडी पुन्हा प्रज्वलित केली आणि अंतकरणातून खऱ्या अर्थानं काळजातून जणू काही अश्रूंचा स्राव सुरू झाला. तुकोबाराय खऱ्या भामचंद्र डोंगरावर आले, अन्न पाणी त्यागलं आणि 7 दिवस जगाच्या मालकाच्या ब्रह्मांडाच्या धन्याचा टाहो फोडला. 7 दिवसापर्यंत खऱ्या अर्थ निरपेक्ष भावनेचा तो आवाज तुकोबारायांचा भगवंताच्या धर्ममंडपात पोहोचला आणि परमात्म्यानं महासार्पाचं रूप घेतलं आणि भामचंद्र डोंगरावर दाखल झाले. आवाज दिला, तुकोबा डोळे उघडा. तुकोबारांनी घट्ट मिटलेले डोळे परमात्म्याच्या नामाचा तो टाहो आणि तुकोबाराय उत्तरले, देवा आलात तुम्ही, पण सुरुवातीला निक्षून सांगतो तुम्हाला, तुम्ही जर इतर कोणत्याही स्वरूपात आला असाल तर मी डोळे उघडणार नाही. अहो चातक पक्षी, खऱ्या अर्थानं सगळीकडं जल आहे, सगळीकडं पाणी आहे, पण खऱ्या अर्थानं पर्जन्य सोडून, पावसा सोडून दुसरं पाणी ग्रहण करत नाही. मग देवा असाही तू जळीस्थळी भरलेलाच आहे. जळीस्थळी भरला रिता ठाव नाही, मग असाही तू जळीस्थळी भरलेलाच आहे. मग तुझं मूळ स्वरूप पाहण्यासाठी या ठिकाणी तुझ्या नामाचा टाहो आहे. मी इतर कोणतंही स्वरूप तुझं पाहणार नाही. तुकोबारायांचा हट्ट पाहिला. परमात्म्यानं भामचंद्र डोंगरावर आपलं मूळ रूप धारण केलं. आजही त्या पाऊल खुणा आपल्याला भामचंद्र डोंगरावर पाहायला मिळतात आणि परमात्म्यानं मूळ स्वरूप धारण केलं. तुकोबारायांचे खांदे पकडले, तुकोबारायांनी डोळे उघडले, जगाच्या मालकाला समोर पाहिलं. अरे ज्या जगाला खऱ्या अर्थाने ज्याची आस आहे तो ब्रह्मांडाचा धनी समोर पाहिला आणि तुकोबारांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू ओघळला. जगाच्या मालकानं तुकोबारायांना कुशीत घेतला आणि सांगितलं, तुकोबा शांत व्हा. 7 दिवस अन्न पाण्याविना माझ्या नामाचा टाहो फोडला, कशासाठी? अहो काय हवंय तुम्हाला? तुकोबाराय म्हटले, देवा मला काहीच नको. अरे जगाला ज्याची आस आहे तो ब्रह्मांडाचा धनी माझ्या समोर आहे, आता मला काय हवं? बराच वेळ निघून गेला आणि मग मात्र परमात्म्याने तुकोबारायांकडे पाहिलं आणि सांगितलं, तुकोबा तुम्हाला तुमची काळजी, मला साऱ्या ब्रह्मांडाची काळजी, निघावं लागेल माघारी. पण लक्षात ठेवा महाराज, मोठी माणसं येताना एक तर मोकळ्या हाताने येत नाही, नाहीतर जाताना तरी मोकळ्या हाताने जात नाही. आणि तो परमात्म्याने सांगितलं, तुकोबाराय अहो ज्यासाठी मला बोलवलं ते तर सांगा, काय हवंय तुम्हाला? तुकोबाराय म्हटले, जगाचा मालक समोर असताना आता मला देवा काहीच नको. पण परमात्म्यानं हट्ट केला, तुकोबाराय अहो नाही तुम्हाला कशाची गरज म्हणता, पण कमीत कमी तुमच्या माझ्या भेटीचं प्रतीक म्हणून तरी मागा. तुकोबाराने सांगितले, देवा मला काहीच नको, नको म्हणायचंच नाही, तुमच्या माझ्या भेटीचं काहीतरी प्रतीक मागावंच लागेल. आणि मग शेवटी परमात्म्यानं पाहत तुकोबाराय उत्तरले, देवा मला खरंच काही नको, फक्त मागचा प्रपंच मी 16 वर्षापर्यंत पाहिलाय, आता एकच कर. काय? अभंगाचं प्रथमचरण.
एकदा जोरदार कडा उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि आजपासून ही सवय लागलीच पाहिजे. लक्षात घ्या महाराज, आपल्याला एकच शब्द 124 मिनिटं समजून घ्यायचा आहे, मागणं. आणि खऱ्या अर्थानं मागायचंच नाही, कारण जगाच्या ब्रह्मांडाचा मालक समोर आहे. पण परमात्म्याची इच्छा म्हणून तुकोबारायांचं मागणं आहे, देवा मला तुमचा विसर पडता कामा नये. आणि आपण काल्याच्या दिवशी परमात्मा इथं आला तरी मागणी आहे. यंदा तरी बांधाचा वाद माझ्या बाजूने लागला, यंदा तरी त्याची 3 गुंठे माझ्याकडे आली, यंदा तरी तो फ्लॅट आपल्या नावावर झाला. आणि तरुण पोराच्या डोक्यात एकच खटकी आहे, पिवळा भांडारा उधळल्यापासून, तुळशीचं लग्न झाल्यापासून. यंदा तरी पास झालो, आणि ती हा म्हणली पाहिजे. कारण सध्या तरुणाई प्रेमानं ग्रासले महाराज. आणि प्रेमाच्या मागणीत जेवढी लाचारी आली तेवढी ब्रह्मांडात कशातच लाचारी राहिली. आणि म्हणून तर मायबाप वृद्धाश्रमात जाऊ लागले शोकांतिकाय. आणि आपल्यासारखं जर महाराज पोरांना म्हणायला गेलं, आता आपल्याला वाटतं बा आपण एवढे मोठमोठे सप्ते करतो, तरुण पोरं दिसत नाही, आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो. आता मागच्या महिन्यात काला झाला त्यांचा 14 फेब्रुवारी, त्यांचा एक देव राहतो, त्याचं बाबाचं नाव व्हॅलेंटाईन. त्यानं कुठं फाशी घेतली होती म्हणून त्याचा उत्सव. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं प्रेमाच्या उन्मादामध्ये आयुष्याची माती होताना जर पाहिलं, मायबापांची मागणी काय हो, प्रापंचिक दृष्टीने जर विचार केला ना महाराज, प्रत्येक पित्याच्या आणि मातेची एकच मागणी आहे, आपले डोळे मिटेपर्यंत आपल्या मुलांनी आपले संस्कार विसरू नये, एवढी एकच मागणी माता पित्याची आहे. आणि तेवढी जरी पाळता आली, गोकुळात जायची गरज नाही, गोकुळातला परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आता जर पोरांना समजून सांगायला गेलं, हीच तरुण पोरं सध्या आपल्यासारख्याला म्हणतात, महाराज तुम्हाला प्रेम काय कळणार आहे. अरे प्रेम 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 म्हणतोस तू, अरे प्रेम 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 म्हणतोस तू, आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. अरे प्रेम 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 म्हणतोस तू, आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसतं रे, राधाकृष्णांनी सांगितलंय, प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळणं असतं रे. तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस, पण वेड्या, एका बापाचं मात्र आयुष्यभराचं कन्यादानाचं स्वप्न कायमचं त्याकडून हिरावून नेलंस. मग सांगणार रे वेड्या, पळून जाऊन नक्की त्या प्रेमात तू काय मिळवलंस. तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू कालांतरानं तुझ्या घरच्यांना समजावून सांगून तुझं घर तू परत मिळवलंस, पण एका लेकीचा आयुष्यभरासाठीचा काळजा तुकडा असणारा माहेर मात्र कायमचं तिच्यापासून दूर लोटलंस. मग सांगणार रे वेड्या, त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस. तुला वाटत असेल तिला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या घरच्यांना समजावून सांगून खऱ्या अर्थानं कदाचित तुझ्या भावाला तुझी तू मर्दानगी दाखवली असेल, पण वेड्या, काहीच चूक नसणाऱ्या तिच्या भावाला मात्र गावातल्या चौकात आयुष्यभर मान खाली घालायला लावलीस. मग सांगणारे वेड्या, त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं. तुला वाटत असेल ती खऱ्या अर्थानं तुझं स्वप्न तू पूर्ण केलं, तू पळून नेऊन तिला मिळवलंस, पण ज्या माय बापाला आयुष्यभर ज्या लेकीमध्ये स्वर्ग दिसत होता, त्या माय बापाच्या आयुष्यभराच्या स्वप्नांची पुंजी कायमची दूर केलीस. मग क्षणभर शांत बसून विचार कर, दोन्ही कुटुंबांना दुखून वास्तवात तू काय मिळवलंस. महाराज, माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला आज एक मागणी तुमच्याकडे करून जातो. तुमचे मायबाप तुमचे शत्रू नाहीत. खऱ्या अर्थानं त्या मायबापांच्या जीवनातली खरी श्रीमंती म्हणजे संस्कारांना घडलेली आपली मुलं आहेत. त्या मायबापाची गावातल्या चौकात कधी अर्थानं त्यांची मातीमोल त्यांची इज्जत होणार नाही. एवढं जरी जपता आलं तरी खऱ्या अर्थानं आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणींनो, आज भावाच्या नात्यानं तुमच्याकडेही एक मागणी करून जातो. कारण सध्या खऱ्या अर्थानं हे पळून जाण्याचं फॅड गावातल्या खऱ्या अर्थानं संस्कारशील कुटुंबाच्या मातापित्यांच्या संस्कारांची माती करणारं ठरतंय. माझ्या बहिणींनो, हात जोडून तुम्हाला विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं बापाचे बँकेमध्ये कोटी रुपयाचे डिपॉझिट असू द्या, त्या बापाला त्याची श्रीमंती कधी वाटत नाही. पण आपली लेक जर संस्कारांना घडली, या बापाची त्यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती असत नाही.
तो बाप आयुष्यभर खऱ्या अर्थानं गावात उभा राहिला तर हेच गाव त्याला चळाचळा कापतं. पण लेकीचं पाऊल चुकलं तर लेकीला समजवताना हा पहाडासारखा बाप तुमच्या समोर हमसून हमसून रडत असेल. अरे त्या बापानं काय पाप केलं की आम्हाला जन्माला घातलं? विचार मात्र करावा लागेल. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं त्याच्या तारुण्याच्या काळात तुम्ही त्याची लेक आहात, पण जेव्हा तुमचा हाच बाप उतार वयाकडे जाईल ना, तेव्हा त्याची दुसरी आई म्हणजे त्याची लेक असते. कारण तुम्ही क्षणभर विचार करा, तुमच्या वडिलांचं जर आजारपण सुरू असेल, तुमच्या आईनं 10 वेळा सांगितलं गोळ्या घ्या, तर खऱ्या अर्थानं तो बाप ऐकेल की नाही माहित नाही. तुमच्या भावानं खऱ्या अर्थानं सांगितलं म्हणजे त्याच्या मुलानं सांगितलं गोळ्या घ्या, तो ऐकेल की नाही माहित नाही. मुलीनं फक्त मान वन करून डोळे मोठे बापाकडे केले आणि ग्लास आणि खऱ्या अर्थानं गोळ्या उचलल्या. बाप काही न बोलता त्या गोळ्या घेतल्याशिवाय राहत नाही. कारण त्या बापाच्या जीवनातला पंढरीची रुक्मिणी तुम्ही आहात, हे जीवनात कधी विसरू नका. पण त्याच बापाला गावातल्या चौकात जर शर्मेने मान खाली घालायला लावून क्षणिक प्रेमासाठी तुम्ही जर एखाद्याचा हात धरून जाणार असाल, अरे त्या बापानं काय पाप केलं आणि आयुष्यभर एवढे कष्ट कशासाठी केले? माझ्या बहिणींनो, या विचार मात्र नक्की करा. आई रडून मोकळी होते, या बापाला रडता येत नाही. म्हणून तो लेक निघून गेल्यानंतर तो बाप मात्र काळजाचा दगड करून आतल्या आत हमसून रडून आपल्या लेकीला मात्र मागे एक पत्र लिहून जातो आणि आपल्या मनातील भावना आपल्या निघून गेल्या लेकीला सांगत असतो. त्या बापाच्या मुखातले बोल असतात, प्रिय बाळा, मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय. कारण अगदी तसंच आहे. कारण तू कॉलेजला जात असताना तुझी रात्रंदिवस काळजी वाटत होती, म्हणून मित्राकडून उसने पैसे घेऊन घेतलेला तुझ्यासाठीचा मोबाईल काल दुपारी तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवलास लेकरा. तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे, पण कालपासून गावाच्या, समाजाच्या, शेजारच्यांच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय लेकरा. पण राहून राहून या बापाच्या मनात एकच प्रश्न पडतोय, का केलंस असं? अरे जिला चिव म्हणून माझं सर्वस्व समजलं, त्या चिवचा जीव मात्र क्षणात कुठेतरी अडकून पडला. बळा, काय चूक होती आम्हा साऱ्यांची की आम्हाला क्षणात पोरकी करून गेलीस? बाळा, काही चूक होती तुझ्या या बापाची, ज्यानं आयुष्यभर त्याच्या घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला. बाळा, काय चूक होती तुझ्या आईची, जिनं आयुष्यभर रक्ताचं पाणी करून खऱ्या अर्थानं तुझ्यासाठी जीवन समर्पित केलं. बाळा, काय चूक होती तुझ्या दादाची, ज्यानं खऱ्या अर्थानं पॉकेट मनीचे पैसे साठवून रक्षाबंधन भाऊबीजेला तू मागेल ते दिलं. बाळा, काय चूक होती आम्हा साऱ्यांची की आम्हाला क्षणात पोरकं करून गेली. बाळा, खऱ्या अर्थानं ज्या आईनं आयुष्यभर तिचं बाई पण विसरून आई पण स्वीकारून तुला साथ दिली, क्षणात त्या आईचं प्रेम मात्र विसरून गेली. ज्या भावानं आयुष्यभर तुझ्या बरोबर दंगा केला, पण तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे मात्र डोळे काढण्याची तयारी ठेवली, आयुष्यभर वटवृक्षासारखा जो भाऊ तुझा मागे उभा राहिला, त्या भावाचं आयुष्यभराचं प्रेम मात्र विसरून गेली. बाळा, अरे ज्या बापानं तुझा जन्म झाला ना, खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या आईच्या पोटातलं पाणी कमी झालंय, सिझर करावं लागेल, 60,000 OPD मध्ये जमा करा. बाळा, अरे खऱ्या अर्थानं तो काळ असा होता, माझ्या खिशात अवघे 4,000 रुपये होते. अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी पैसे जमा केले आणि धावत धावत हॉस्पिटल पर्यंत आलो. बाळा, अरे गाव मला म्हणत होतं तुझ्या घरी लेक आली. लेक म्हणजे धनाची पेटी. त्या गावाला निक्षून मी सांगत होतो, माझ्या घरी धनाची पेटी नाही, तर माझ्या घरी माझी लक्ष्मी आली. आणि म्हणून तर लक्ष्मीच्या पावलानं तुला घरी घेऊन आलो. कुंकवामध्ये तुझी 30 पावलं उमटवून 30 पावलं मी घराच्या उमऱ्याच्या आत आणली आणि गावाला सांगत राहिलो, माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मी आली. बाळा, माझ्या खिशात गावाला बर्फी द्यायला सुद्धा पैसे नव्हते. माझे सगळे मित्र माझ्याकडे बर्फी मागत होते. बाळा, मित्रांकडूनच उसने पैसे घेतले आणि या गावाला बर्फी वाटली. का तू माझ्या घरी आली? पण बाळा, काल दुपारी तू निघून गेल्यापासून त्याच गावातली 30 बर्फी खाले लोक माझ्या तोंडात शेण घालतायत. बाळा, अरे गाव मला भिकारी म्हणायचं, पण त्या गावाला मी सांगत होतो मी लाख पैशानं गरीब असे, पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे. पण बाळा, काल दुपारपासून त्यातला एक कोहिनूर मात्र काळा पडलाय. बाळा, तू म्हणत असशील तो तुझा प्राण आहे, तू म्हणत असशील तो तुझा श्वास आहे. बाळा, तुझा तो प्राण आहे, 1 वर्षात समजलं तुला. पण हा
बाप तुझ्यासाठी प्राण देऊ शकतो हे गेल्या 20 वर्षात नाही समजलं तुला. बाळा, झाली चूक तुझी आज नाही कळायची, पण कधी जर या बापाची गरज पडली ना, पुन्हा फिरून माघारी ये. हा बाप रागवेल, मारेल, डोळे मोठे करेल, पण लेकरा पुन्हा तुला कुशीत घेईल. कारण हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. तुझ्यामध्ये सर्वस्व पाहणारा हा तुझा भागी बाप आहे. माझ्या बहिणींनो, आज एकच मागणी करून जातो. एक वेळ मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण मंदिरातल्या परमात्म्याचं रूप असणाऱ्या आपल्या माय बापाला आपल्यामुळे मान खाली घालायला लावू नका. हाच तुमच्या जीवनातला वास्तव परमार्थ असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठला. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. खऱ्या अर्थानं जर मागणी मागायची असेल ती माझ्या तुकोबारायांसारखी असावी. खऱ्या अर्थानं मागणीच मागायची असेल तर माझ्या तान्हाजींसारखी असावी. अहो, खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानापानांमध्ये आपलं आयुष्य ज्यांनी समर्पित केलं, मागणी मागताना स्वतःचा स्वार्थ पाहणारा जीव असतो आणि समाजाच्या कल्याणाचा स्वार्थ साधण्यासाठी निरपेक्ष भावनेने कार्य करतात ते संत असतात. म्हणून तर संतांच्या मागणीमध्ये जगत कल्याणाचा मार्ग असतो विठ्ठला. लक्षात घ्या महाराज, तुकोबारांनी सांगितलं, देवा मला काहीच नको, पण द्यायचं असेल तर मला एक दान द्या. आता मला तुमचा आठव झालाय, फक्त खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा विसर पडू देऊ नका. पण परमात्म्यानं विचारलं, तुकोबा, तुम्ही म्हणताय तुमचा खरं माझा नामाचा विसर पडता कामा नये. बरं, रात्रंदिवस जर माझं नाम तुमच्या मुखात असेल, पण त्याचं कराल काय? अभंगाचं मागे जेसीपी आला का? एकदा जोरदार कडा उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज.
लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारा सदा देवा मी तुमचे गुण गाईल हा माझ्या जीवनातला सर्वार्थ भाव असेल. MBA करणारा कोणी मुलगा असू द्या एकच लक्षात घ्या, वयाच्या 16 वर्षापर्यंत तुकोबारांच्या जीवनातली प्रापंचिक अवस्था उन्नतीचा कालखंड दर्शवते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गुण गायीनं जीवनातलं एकमेव ध्येय ठरवलं, परमात्म्याची प्राप्ती करणं. परमात्म्याला पुष्पक विमान घेऊन यावं लागलं न्यायला. आपल्या जीवनातलं ध्येय असं भक्कम ठरवा, एक दिवस यशाची गुरुमाळ पदरी पडलीच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं दादा तुमच्याकडे पाहून आम्हाला ती प्रेरणा मिळते की खऱ्या अर्थानं शून्यातून जीवनाचा प्रवास कसा करावा. म्हणजे आयुष्यातला खऱ्या अर्थानं एकदा बाण सोडला परत मागे येता कामा नये. आणि खऱ्या अर्थानं ही उंची साधल्यानंतर अध्यात्मातही तेवढी परिपूर्णता असावी. यापेक्षा खऱ्या अर्थानं जीवनाचं सोनं नाही, कारण मनुष्य जीवनात कसा जगतो हे कर्मानं जिवंत राहतं महाराज. अहो महावैष्णव ज्ञानोबारांनी समाधी घेतली, एवढी वर्ष उलटून गेली, पण आज ज्ञानोबाराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले, 393 वर्षांचा कालखंड उलटून गेला, पण आजही शिवराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अरे काय तो देह, काय ती शौर्य गाथा. कतर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी लाडगावच्या पुण्यपावन मातीमध्ये रात्रीच्या 9:45च्या सुमाराला पुन्हा एकदा त्या भूतकाळाच्या अश्वाला सज्ज करावं लागेल. हातामध्ये लगाम तो घ्यावा लागेल. समोर नजर जाईल, दिसेल तो अंधकार. त्या अंधकाराला छेदत पाहता पाहता वेळेचा अश्व पुढे निघेल. त्या अंधकाराला छेदत त्या चंद्रमांच्या प्रकाशाच्या पलीकडे चिरंतन सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. इसवी सन 1200चा कालखंड डोळ्यासमोर आला. रामकृष्ण हरींचा गजर झाला आणि पाहता पाहता इतिहासाची पानं पुढे आली. मिळमिळणार दिवा आकाश आजमंती फडकू लागला आणि त्यामध्ये इतिहासाची पानं आमच्या डोळ्यासमोर आली. कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हॅलो नखलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 यवने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थयाणाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार. सजीवचना ही तनिष दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आडवे चमकले. मालवींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि याच मालवींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकावला. पण आदिलशहानं पुण्याची राखरंगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजई नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले आणि मग मात्र डोळ्यातून अश्रू उकळले आणि मासाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या. मुखातून बोल उमटले, अंबिकेनं चंडिकाय बर दायने बर दान दे गुणमत्ताई सिंहासने चिरफाड न्यामचा पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रहानुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला आले. आई शिवाय आईची जाय
माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मत शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मत शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर आठवण येते पुन्हा पुन्हा भगवाजीला दिसल्यावर आठवण येते पुन्हा पुन्हा भगवाजीला दिसल्यावर हे जात पातला धर्म बांधला लागला माणूस पुन्हा जन्म घ्यायची सचिव भक्ताच्या हृदयावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गवादी जय शिवाजी जय गवादी जय शिवाजी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, माझ्या राजानं तर कर्तृत्वाचा गाथा असा लिहिला, पण राजाच्या लेकरानंही आणि एका आजीनंही आपला नातूही असा घडवला. एवढी वर्ष उलटून गेली, पण आजही शंभूराजे म्हटलं डोळ्यात अंगार आणि स्वराज्याचा स्वाभिमान फुलल्याशिवाय राहत नाही. संभाजी राजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळे आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कमी कला सुचालला, राजा झुकाएंगे नहीं, झुकाएंगे थामा. याद रख अल्लाह ताला का गिरफ्त है तो. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबोर हसन सबोर, अभी बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर गेला. रक्तलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. 9 साल से आज तक देखा कभी ठंडक न मिलने दे. याद रख संभा, आज उछल मत, कैद में है तू हमारे. 2 सवाल पूछेंगे जाएंगे तुझे, हे 2 सवाल तय करेंगे. रिहायशी मात का अंजाम देखेगा तू, या होगे तेरी रिहाई. आणि पाहता पाहता शंभूराजांचे कटाक्ष औरंगजेबाच्या नजरेवर गेले आणि त्याच वेळी पाहता पाहता औरंगजेबाने पहिला सवाल टाकला, संभा याद रख, पहला सवाल तय करेगा, मौत के नजदीक जाएगा या राह में से हो गया अल्लाह ताला के निकल जाएगा यहाँ से. याद रख, इतना सा चल्लो भरता दखा 30 साल तक अंगूर पड़े पड़े खाता रहा, ना ले पाया दखन. अरे तू आया इस औरंगाबाद, तू आया दिल्ली तख्त पे, लूट लाया मेरा खजाना. कहाँ है वो
खजाना आणि चला छावा अरे हिंदुस्तानचा खजाना इथला मातीचा कण कण मानतो आम्ही सोनं तो गेलास हिंदुस्तान तू गेलीस लूट पण लक्षात ठेव मागणार नाही आम्ही होणार नाही भिकारी तुझ्या सारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो अब्दाली पासूनचा इतिहास आहे भूतकाळ आठवण बघ आणि संतापला औरंगजेब हे खुदा ये मराठे ये उर्मी कहाँ से लाता है अरे एक भी शख्स पैदा क्यों नहीं हुआ संभा जैसे हमारे जनाने में अरे चला छावा तुझ्या पोटी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू स्वतःच्या भावाचे खुलेआम कत्तल करणारा तू तुझ्या पोटी कदापि नव्हे हा संभा सरचा जन्म घेईल ते आऊसाहेब बाबासाहेबांच्या मांडीवर आणि सह्याद्री कडकोटांच्या मुशीत तुझ्यासारख्या नव्हे आणि संतापला औरंगजेब याद रख संभा बात ऊंची करेगा मगर उतने ऊंची बेड़ी तेरे पैर के नीचे डाल दी है हमने कैद में तू हमारे 30 साल तक तूने खड़ा रखा 2 साल तक हार मिली मुझको मगर आज ना खुदा की मेहरबानी हो गई कैद में आ गया सिकंदर में आणि मग मात्र त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघ्यावर आला हे चित्र पाहिलं आणि राजांची नजर कवी कलशांकडे गेली कवी ती प्रसंग बागा पाहताय ना आणि ज्याचं काव्य खऱ्या अर्थानं अमृतमय आहे आज तो कवी कलश हे प्रसंग पाहून त्याचं काव्य स्फुरत नाही काय म्हणावं तुम्हाला आणि कवी कलशाची नजर गेली पाहत राहिला रक्तालेला सरचा संभा कांजण्यांमध्ये विखरलेला कांजण्यांमध्ये जखडलेला पाहता रक्ताने लालबुंद झालेला पण याही अवस्थेमध्ये माझा शंभू राजा हसत होता जगदंबचा बोल मुखातून येत होता आणि त्याच वेळी त्या राजाची अवस्था पाहिली आणि कवी कलश उसळला राजन का नाही राजन तुम हो सांधे खूप लढा हो जंग देख तुम्हारा तेज औरंग राजे काय लढलात तुम्ही जंग राजे काय तुमचं ते सामर्थ्य तुमचा तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर सुद्धा गुडघ्यावर आलाय राजा आणि औरंगजेब वर टाकला चप 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 एकदम चप याद रख कैद में है तो हमारे आज आखिरी सवाल पूछूंगा संभा हे सवाल तय करेगा रिहायशी मौत का मंजर होगा या होगी तेरी रिहाई संभा आखिरी सवाल यही है मेरा अरे 30 साल तक लाखों के फौज थे मेरे चुल्ली भरते मर रहा है फिर भी आ गए दिल्ली के तट पर अरे दिल्ली के तट पर बैठा रहा मगर कभी भी जीत ना मिली हार का समंदर ले आया तू तेरे पिता से भी बढ़कर निकला तू ईश्वराज पाने के लिए क्या है तेरा ईश्वराज अरे स्वराज अरे नाशिकच्या गोदावरीच्या पवित्र पाण्यामध्ये वाहणारा पैठणच्या खऱ्या अर्थानं नाथांच्या मंदिरातून वाहणारा शांतीचा तो नाद म्हणजे स्वराज देहूच्या मातीमधून कळसाचा हुंकार गाथेच्या रूपानं धावणारा तो स्वराज आळंदीच्या मातीमधून ज्ञानाचा प्रकाश देत स्वातंत्र्याची स्वाभिमानाची आग अंतकडात रुजवणारं स्वराज आमच्या आबासाहेबांच्या रक्ताचा थेंब आणि रयतेचं स्वातंत्र्य म्हणजे हे स्वराज आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या मुखातला जगदंबचा आणि हर हर महादेवचा हुंकार म्हणजे स्वराज Come on! बहुत बोल लिया तूने 30 साल तक मैंने हार ली मगर ये हार हुई कैसे अरे लाखों के फौज थे मगर कुछ गद्दार हमारे निकले होंगे ना तो चुल्ली भर इतनी सी मराठों के फौज कैसी लेती है दख्खन ना ले पाया है दख्खन में आणि मग मात्र औरंगजेबाने विचारलं बता मेरे कौन कौन से सरदार शामिल हुए तुझे अरे उचला छावा अरे हिंदुस्तानचा खजाना अरे रयतेच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे आमच्यासाठी पाप आणि रयतेच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आमच्यासाठी पुण्य अरे नको लागूच झाला रक्तासाठी तख्तावर उलटणारी जात नाही रामची आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं याद रख वाघाचे बतडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू जवळ आला तर मरतात सुद्धा वाघासारखे नको लागूच झाला आणि तरफडला औरंगजेब शेवटी औरंगजेबानं फरमान सोडलं ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से निकाल दो इसकी आंखें ये आंखें जलाते हैं काट डालो इसके हाथ जो हाथ फैला नहीं है आज तक हमारे सामने
काट डालो इसके पैर, जिसके घुटने टके नहीं हमारे सामने। पर इससे पहले अंजाम देखना चाहेंगे हम इस कवि का। एक कवि बोलता बहुत है। एक बार आया था दिल्ली के गद्दी के पास और बोला था, जो बोला था आज भी कानों में है हमारे। शीशे जैसे जल्लाद की तरह घूम रहा है, पहले इसे लेके जाओ। आणि पाहता पाहता कवी कलशाचे सकलंड निघाल आणि कवी कलश एक एक पाऊल टाकू लागला। रक्तामध्ये माखलेला हनुमंतरायासारखा लालबुंद झालेला माझा शंभू राजानं कवी कलशाकडे मान पाहिली। मैत्रीचा सर्वश्रेष्ठ प्रतीक हाच कवी कलश पुढे निघाला आणि कवीकडे पाहिला आणि राजे उतरले। कलश निघालास आणि पाहता पाहता शेवटचा कवी कलशानं मागं फिरलं, मागं वळून पाहिलं। राजे निकल चुके हैं हम अब औरंगजेब की गद्दी के पास उसको स्वराज दिखाने। राजे निकल चुके हैं हम इन यवनों का खेल खत्म करने के लिए। नमक हो के लौट पड़ेंगे उस हशम के गद्दी पे, हम नमक है राजे। अरे उछलो छावा कभी कलश, तुम नमक नहीं स्वराज के चंदन हो, यही चंदन निकल चुका है राजे। आणि पाहता पाहता कवीला पुढे नेण्यात आलं आणि मागून राजे सकलंडा जखडलेले, कांजण्यात चढलेले एक एक पाऊल आता पडत होतं आणि त्याच वेळी वडबुद्रुक तुळापूरचा वसंब सजला होता। आज मुंगे जाऊ शकत नाही अशी रयत उभी होती। अरे 30 वर्षाच्या राजानं हजारोच्या फौजेने लाखोच्या औरंगजेबाच्या फौजेला खऱ्या अर्थानं पराजय पाहावा लागला। राजा आहे कसा, ज्या राजानं आबासाहेबांचा शब्द राखण्यासाठी अरे घरातले खऱ्या अर्थानं जरी वैरी निघाले पण रायतेच्या स्वराज्यासाठी प्राणांची होळी केली। राजा आहे कसा, त्या राजानं वयाच्या 30 वर्षाच्या तारुण्याच्या वादळा वाघालाही फाडायचं धारच ठेवलं। तो वाघ आहे कसा, हा रायते रयत मात्र उभी होती आणि कांजण्यात जखडलेला लालबुंद हनुमंतरायासारखा शेंदूर फासलेला शंभू राजा रक्ताळलेला अवस्थेत एक एक पाऊल मात्र टाकत होता। सजेचा अंमल सुरू व्हायचा होता। पहिली सजा होती, डोळे काढायचे। 2 हापसी लालबुंद तप्त सळ्या बाजूला पेटलेल्या आगीवरती, त्या विस्तवावरती खऱ्या अर्थानं शेकत राहिलेल्या बाजूच्या दोन्ही हशमांनी चिंध्या उचलल्या, त्या दोन्ही सळ्या हातात घेतल्या। सकलंड कांजण्यामध्ये चढलेला माझा राजा मात्र याही परिस्थितीत डोळे मात्र सताड उघडे स्वाभिमानाची आग सांगत होती। अरे खऱ्या अर्थानं राजांच्या डोळ्यातली आग आता मात्र एकच मनोमन मनात विचारांचा आक्रंत करत होती। डोळे जाणार होता, त्या डोळ्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं स्वराज्य, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत आई जगदंबेला दिलं स्वराज्य वाचवण्याचं खऱ्या अर्थानं वचन, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या मावळ्यांना विजयी इशारती, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला आबासाहेबांना विषयी खऱ्या अर्थानं विश्वास स्वराज्याचा मुकुटमध्ये जिवंत ठेवण्याचा, डोळे जाणार होता आणि पुन्हा 2 हशम वेगानं राजांच्या समोर येऊ लागले। राजांचे डोळे मात्र सताड उघडे आणि त्याच वेळी त्या डोळ्यातली आग पाहिली आणि मग मात्र तो ज्वाला पाहिला आणि हशमांनी खऱ्या अर्थानं सळ्या जागेवर टाकल्या। संतपला औरंगजेब, आगे 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 जाना होगा तुम्हें। आणि पुन्हा 2 हशम उभे ठाकले, त्या सळ्या उचलल्या, राजांच्या नजदीक येऊ लागले। राजांचे डोळे मात्र तरी सताड उघडे, मुखातून जगदंबाचा बोल उमटत होता। सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला। 33 कोटी देवता जणू काही स्तब्ध होऊन काय होणार पाहू लागल्या आणि 2ही हशम वेगानं पुढे आले। राजांना हलता येत नव्हतं, डोळे मात्र उघडे होते। पाहता पाहता सळ्या जवळ आल्या, डोळ्यांच्या समोर आल्या, पापण्या जाळून आत घुसल्या गेल्या। अरे वारा स्तब्ध, सह्याद्री शांत झाला, कारण जखडलेला माझा राजा मात्र जगदंबाचा बोल करत होता। पण डोळ्यामध्ये गेलेल्या सळ्या मात्र आतल्या आत फिरत होत्या। खऱ्या अर्थात त्या डोळ्यातून आता उग्र दर्प बाहेर पडत होता। ज्या खोमण्यांनी ज्या डोळ्यांनी आजपर्यंत रयत पाहिली त्यातून फक्त धुराचा तोंडा बाहेर पडत होता। आमच्या बोटाला लागलं तर 8-8 दिवस हात धरणारे आम्ही, पायाला लागलं तर 8-8 दिवस बसून राहणारे आम्ही। माझ्या राजाच्या डोळ्यात तप्त लावा गोकणाऱ्या सळ्या गेल्या, जागेवर फिरल्या आणि डोळ्यांचं स्मशान करून बाहेर आल्या। काय अवस्था झाली असेल, पण विचार करायला वेळ नव्हता।
कारण सजेचा दुसरा अंमल आता सुरू व्हायचा होता. दुसरी सजा होती जवान छटाई. पुन्हा 2 हौसी हातामध्ये सांडशी तलवार घेऊन निघाले. पहिला डोळे होते कुठे, पण अस्पष्ट पावलांची जाणीव झाली जी झाली होती रयतेच्या लुटीच्या वेळेस. अस्पष्ट पावलांनी खऱ्या अर्थाने यवनाला परास्त करणारा माझा शंभू राजा आहे. आता मात्र कानांची इशारात झाले, कानांना संवेदना जाणवली, कोणीतरी येत आहे. कळून चुकलं, आता जीभ जाणार ज्या जिमेने उमटवले आजपर्यंत जगदंबच बोल. जी जीभ आजपर्यंत हर महादेवचा गदर करत राहिली, ज्या जिबेनं दिलं होतं आबासाहेबांना वचन ते पूर्ण करण्यासाठी, तो विश्वास आयुष्यभर जपला. ज्या जिबेनं आबासाहेबांना आणि 2 वर्षाच्या असताना बोबड्या बोलांना मनातून खऱ्या अर्थानं आपल्या आईसाहेबांना वचन दिलं होतं, आबासाहेबांची मान कधी खाली जाऊ देणार नाही. ज्या जिबेनं माऊलांना वचन दिलं होतं, स्वराज्याचा यज्ञकुंड प्रज्वलित ठेवू आम्ही, ती जीभ जाणार. आता राजांचा जबडा बंद होता आणि दोन्ही हाशम तलवार आणि सांडशी घेऊन पुढे आले. राजांच्या नजदीक आले. जबडा उघडण्याची कोशिश होऊ लागली. अजूनही डोळ्यातला धूर बाहेर पडत होता आणि माझा राजा मात्र स्मित हास्य करत जबडा बंद करून उभा होता. पण त्याच वेळी कोणीतरी योजना आखली. राजांना जोपर्यंत वार होत नाही किंवा वेदना होत नाही तोपर्यंत जबडा उघडणार कसा. वाघाचा जबडा. आणि पाहता पाहता बाजूला असताना लोखंडी घन घेतला. राजांच्या डोईवर वार झाला. डोक्यावर घन पडला. कानातून नाकातून रक्ताची धार लागली. पण तरीही राजांचा जबडा उघडला नाही. कोणीतरी योजना आखली. बाजूला असताना भाला उचलला. भाला घेऊन राजांच्या नजदीक आला. पाठीवर चर्र यातनांचा जाळ करत भाला फिरत गेला. मांसाचा लगदा खाली पडला. रक्ताची धार लागली. पण तरी राजांचा जबडा उघडला नाही. कोणीतरी पुढची युक्ती काढली. हातात असताना तलवार सरदिशी राजांच्या पाठमोऱ्या पाठीवर फिरली. मांसाचे लगदे खाली पडले. चर्र यातनांचा जाळ झाला. पण तरी जबडा उघडला नाही. कोणीतरी पुन्हा डाव टाकला. डोक्यावरती पुन्हा घणाचे घाव झाले. अरे शेंदूर फासलेल्या हनुमंतरायासारखा माझा शंभू राजा लालबुंद झाला होता. रक्ताचा सडा 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 पडला होता. पण तरी जबडा उघडला मात्र नव्हता. कोणीतरी खऱ्या अर्थाने डोक्यावर घणाचे घाव घातले. जबडा उघडला नाही. पाठीवर वाऱ्या अर्थाने वार झाले. जबडा उघडला नाही. बाला फिरत राहिला. जबडा उघडला नाही. वार होत राहिले. जबडा उघडला नाही. उडेल कसा वाघाचा जबडा. वाघाच्या तोंडात घालून हात मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र सरजा संभाचा जबडा उडेल कसा. मग मात्र कोणीतरी योजना आखली. श्वासाठी गलबलला पाहिजे. संधीचा फायदा घेतला गेला. काना नाकावरती जाबूदावर दिला. संधीचा फायदा गेला. केली सांडशी ओढली. रक्तात चळकंड्यामध्ये यातनांमध्ये काहूर पेटला आणि जीभ मात्र वळवळत खाली पडली. अरे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं 13 दिवस कवी कलशाने राजांची अवस्था पाहिली आणि बसल्या जागेवर कायमची मान टाकली. कोणीतरी यायचं. रक्ताळलेल्या अवस्थेत फक्त मांसाचा लगदा राहिलेल्या शंभू राजांच्या अंगावर कोणी गरम पाणी उकळतं टाकून जायचं. कोणीतरी यायचं. पोकड सोलावास राजांचं राहिलेलं कातड सोलायचं. कोणीतरी यायचं. आजा 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 हमारे पास सल्तनत देंगे तुझे असं उत्तरत खऱ्या अर्थानं पाहता पाहता पुढा वार करत राहायचं. अरे कोणीतरी यायचं. अंगात खऱ्या अर्थानं बोटाची नख काढून जायचं. कोणीतरी यायचं. हाताची पायाची बोट छाटायचं. कोणीतरी यायचं. तलवारीच्या टोकावर मांसाचे तुकडे काढून कुत्र्या गिधडांना घालायचं. कोणीतरी यायचं. पाहता पाहता खऱ्या अर्थानं गुडघ्याच्या वाट्या फोडून निघून जायचं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 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 40 दिवस माझ्या राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला. पण स्वराज्याच्या भगव्याच्या अस्मितेसाठी वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी राजांनी खऱ्या अर्थानं स्वर्गाचा मार्ग धरल्यानंतर तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके मगर न फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके मगर आंखें तक नहीं टके उसने घटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. होंगे कभी कामयाब ऐसे खाली हात लाटला बडका द्याला. माझ्या संत जनानं ते भाग्य मिळू दिलं नाही. याच मातीत औरंगजेबाची कबर खोदली. पण माझा राजा मात्र भगव्याच्या अस्मितेसाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची खऱ्या अर्थानं आहुती देऊन गेला. म्हणून 33 कोटी देवांच्या यज्ञकुंडामध्ये एक सिंहासन तयार झालं. ते शिवशंभूंचं होतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा प्रेमानं भजन करूया. रखमाई
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं माझ्या राजानं कर्तृत्वाचा गाथा अशा शब्दांमध्ये लिहिला की पंढरीच्या वारीला पहिल्यांदा अडवण्याचं षडयंत्र रचलं गेलं, तेव्हा या चोपदारांच्या भूमिकेमध्ये माझा राजा मात्र आषाढी वारी पायी करत राहिला. म्हणून तर पंढरीचा वारकरी आज अभिमानाने स्वाभिमानानं परमात्म्याच्या दर्शनाला जातो, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझा वारकरी धारकरी खऱ्या अर्थानं असणारा शंभू राजा, आज आपण त्यांचे गुण गातो. याचं कारण असं आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा गाथा अशा शब्दांमध्ये लिहिला. आपल्या ध्येयावरती एकसंध असे राहिले आणि तेच ध्येय गुण गायीन आवडी इथून आपण निघालो होतो. जगद्गुरु तुकोबारांनी खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचं गुण गाणार हे ध्येय आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. माझ्या जीवनाचा सर्वार्थ भाव परमात्म्याला शरण जाऊन आता परमात्म्याच्या नामाचं खऱ्या अर्थानं गुण गाणं. आणि मग परमात्म्यानं विचारलं, तुकोबाराय तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण तुम्ही गुणही माझे गाणार आणि माझाच विसर पडू द्यायचा नाही. पण 7 दिवस तुम्ही इथं होतात, अन्न पाण्याविना होतात, घरून आलात, मग काही घरच्या प्रापंचिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी संपत्ती हवी, किंवा परमार्थात 84 लक्ष युनितून मिळालेला देह ज्या कारण परत आहे मोक्ष हवा, मग संपत्ती हवी की मोक्ष? तुकोबाराय म्हणले लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती लगे मुक्ती जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. घटिका यंत्र घड्याळाचा काटा वेगानं पुढे जातोय आणि सध्या खऱ्या अर्थानं उद्या काल आहे. त्यामुळं आजची झोप नाही, आज तशी जागृत अवस्था पाहिजे. पण विमान उभं आहे, आपण बसायची तयारी, म्हणजे आपल्या अजून बरीच कामं बाकी आहेत. त्यामुळे वेळेचं भान वक्त्यानं पाळणं ही खऱ्या अर्थानं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. पण उद्या खऱ्या अर्थानं गोकुळातून येणारा परमात्मा पुन्हा खऱ्या अर्थानं गोकुळात न जाता आपलं घर आणि गाव गोकुळ व्हावं आणि त्या गोकुळात विराजमान व्हावा असं जर खरंच वाटत असेल तर माझ्या बहिणींनो, मागणी प्रकरणा आधारे आज जाता आता मी तुमच्याकडे 5 मागण्या मागून जाणार आहे. आणि पुरुष मंडळी जाता आता 5 मागण्या मी तुमच्याकडे मागणार आहे. पण हे वचन तुम्ही मला देणार नाहीत. या धर्ममंडपात हे वचन तुम्ही खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा गणरायांना देणार आहात, जे आपलं ग्रामदैवत आहे. आणि गणरायांच्या दरबारामध्ये जर खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटलं की हे वचन आपण मरेपर्यंत पाळू शकत नाही, तर खऱ्या अर्थानं एक वेळ नाही म्हणा, पण खोटं बोलायचं नाही. आणि जर चुकून खोटं बोललो, माझा काही संबंध नाही. जर तुम्ही आजपासून खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत हे वचन पाळणार असाल तर वचन ऐकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची. तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ गणरायांना दिलेलं ते वचन आहे जे आजपासून तुम्ही पाळणार आहात शेवटच्या श्वासापर्यंत. पण असं वाटलं हे वचन नाही आपल्याकडून पाळता येणार तर टाळी वाजवू नका, पण खोटं बोलू नाहीतर मग नशिबाचा फेरा कसा फिरेल सांगता येत. पण जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराचं आणि गावाचं गोकुळ व्हावं तर माझ्या बहिणींनो, ही 5 वचनं तुम्ही घ्यावीत ही अपेक्षा आहे. मागू तुम्ही हा म्हणले तर मागणार. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं की महाराज हे वचन मागा त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. यांच्याबरोबर भांडताना घरात जेवढा मोठा आवाज असतो तुमचा तेवढ्या मोठ्यानं टाळी वाजवा. आता पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून
आजपासून गणरायांना साक्षी ठेवून या नामसप्तात मी अशी शपथ घेते की यापुढं मी माझ्या सुनेला माझ्या मुलीचाच दर्जा देईल. इकडं 3, इकडं 4, मागं 6. कोरडे महाराज वाच 25, 26, 27, 32 पर्यंत 7.5 तीव्र. आपापलं भविष्य बघून घ्या. दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून भगवान परमात्मा गणरायांना स्मरून मी अशी शपथ घेते की यापुढं मी माझ्या सासूसासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. सासांपेक्षा सुना चांगल्या दादा तुमच्या गावातल्या. तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यामध्ये, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यामध्ये यापुढं चुकूनही मिठाचा खडा बनणार नाही. आता पुढं बसले त्यांना एकच टेन्शन आले, आपण पुढं का बसलो, आणि मागे अंधारात बसले त्यांना एकच बरं वाटलं आपण अंधारात बसलोय. पण गणराय अंधारातही पाहतात हे विसरू. चौथं वचन आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज चुकूनही यापुढं घराच्या उंबऱ्याच्या बाहेर येणार नाही. तिकडं विदर्भ आलाय का सगळा. आणि शेवटचं 5वं वचन कालपर्यंत झालं ते झालं, आजही 10:15 वाजेपर्यंत झालं ते झालं, पण बसल्या जागेवर या नामसप्ताहामध्ये गणरायांना स्मरून मी बसल्या जागेवर अशी शपथ घेते की यापुढं मला कितीही राग आला, यापुढं माझा कितीही संताप झाला, तरी आजपासून मी माझ्या नवऱ्यावर डोळे मोठे करणार नाहीच. पण आजपासून एकांतात सुद्धा यापुढं शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या नवऱ्याला चुकूनही एकही वाईट शब्द बोलणार नाही. या लहान लेकरांनी वाजवल्या म्हणून तुम्ही वाचले तिथं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की. गावातले वड सुद्धा ढसढस रडत असतील. हा विनोद आहे. देवाला मिळवण्याच्या अगोदर घरात एक देव आहे, त्याचं नाव पतिदेव आहे. फक्त तो डुलत येणारा नसावा हे पण तितकंच खरं आहे. आता 5 वर्ष पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू, तुम्ही हा म्हणले तर मागे. आहेत ना सगळे. आता पुढचे शांतरा मागे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वा, म्हणजे जागे आहात. पहिलं वचन महिला मंडळ शांत, फक्त पुरुष मंडळी नियम अटी लागू. पहिलं वचन बायकोनं यापुढं कितीही कान भरले तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही. वा. दुसरं वचन माझ्या भावाची माझी प्रॉपर्टीचे वाद असतील, घराचे वाद असतील, आमची घरं 2 झाली असतील, आमचे घ्यात चुलीही 2 झाल्या असतील, हरकत नाही. पण जर गावात कधी एकमेकांना एकमेकांची गरज पडली, भले नाही घरानं नाही चुलीनं, पण मनानं मात्र आम्ही नक्की एकत्र येऊ. वा महाराज. तिसरं वचन आजपासून या नामसप्ताहामध्ये आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही. वा. चौथं वचन कालपर्यंत झालं ते झालं, आजही 10:15 वाजेपर्यंत झालं ते झालं, पण बसल्या जागेवर रामनवमीच्या निमित्तानं ग्रामदैवत गणरायांची शपथ घेऊन मी असं वचन घेतो की यापुढे मला कितीही राग आला, माझा कितीही संताप झाला, तरी मीही माझ्या धर्मपत्नीवर चुकूनही हात उचलणार नाही. वा वा वा, सोन्यासारखे मिळाले तुम्हाला. आणि शेवटचं 5वं वचन महिला मंडळ पुरुष मंडळी सगळ्यांकडून कमीत कमी हनुमान जयंतीपर्यंत तरी आम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा संकल्प करू.
ज्यांच्या गळ्यात ते त्यांनीच वाजवल्या का? नाही, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं नाही, कार्यकर्त्यांकडे बोट दाखवूच नका. याचं कारण आहे महाराज, याचंही कारण आहे. आता वाक्य बोलूनच जाऊ का शेवटी? आज महाराष्ट्राची अवस्था आहे, माळ न घालता काही सरळ आहेत आणि काही माळ घालून वाकड्यात येत. पण तरी घाला पुढे जाऊन एवढी आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तुकोबाराय सांगतात संतांची संगती मिळाली. आता मला सोपा प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या, म्हणजे अभंगाच्या चतुर्चरणापर्यंत आपण आलो. मला सांगा, गावातील एखादा पक्का दारुडा असतो, त्याचा मित्र खास कोण? दारुड्या. गांजाडूचा मित्र, आता जे पत्ते दिवसभर कुटतं त्याचा दुसरा मित्र चालेल का? त्याचा पक्का मित्र. मग संतांचे मित्र कोण? बरोबर. मग संतांचे मित्र जर संत असतील आणि संतांच्या जर संगतीत आपण गेलो तर नरदेहाला काय प्राप्त होतं? देव पाहावयासी गेलो देवची हुनी. आणि असं देवत्व जर या मृत्यूलोकात प्राप्त होत असेल तर कशाला मोक्ष पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, देवा इथंच देव पण तुझ्यासारखं मिळतंय. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावी? मान गर्भवासी तू का
खुर्ची हे माझी सर्व जोडी स्वर्ग उतरल्याचा भास या धर्ममंडपामध्ये या व्यासपीठावर झाला. खऱ्या अर्थानं तुका म्हणे गर्भवासी सुखे खालावे आम्हासी. घटिका यंत्राच्या नियमानुसार खऱ्या अर्थानं 10:29 सुमार झालेला आहे आणि वारकरी दंडसंहिते आधारे वक्त्याने वेळेची मर्यादा पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि आजची नियोजित वेळ ही खऱ्या अर्थानं जर पाहिला गेली तर 8:30 ते 10:30 अशीच होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं वेळेचा गुणोत्तर हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून सुनियोजित वेळे आपण पोचलेलो आहोत. बोलण्याच्या ओघात मी तुमच्या मुलासारखा एखादा शब्द चुकीचा गेला असेल, मुलगा या नात्याने मला क्षमा करा. मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या मुलं आपल्या मायबापांची मान कधी खाली जाणार नाही. आणि जगण्यातलं खऱ्या अर्थानं डिप्रेशन नावाच्या आजारावरचं सगळ्यात मोठं औषध जीवनामध्ये गाथा आहे. फक्त शांतपणे ती समजून घेणं काळाची गरज आहे. या दोन्हीचा अनुषंग पाहत असताना विमान अजूनही उभं आहे, पण विमानात बसायची आपली तयारी नाही. प्रपंचातून परमार्थ साधण्यासाठी जर तो जगण्याचा मार्ग दाखवणारं कोण असेल ते संत आहेत. त्या चरित्रातून आपलं चारित्र्य घडवावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपलं जीवन इतकं सुंदर घडवा की खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर एक दिवस मृत्यू आला तरी आपण हसत समोर पाहिजे आणि लोक रडली पाहिजेत. असं आपलं कर्म आपल्या जीवनामध्ये करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि लाडगाव बद्दल एक गाव मी असं खऱ्या अर्थानं ऐकलंय की हे लढिवाळ गाव असं इतकं सुंदर आहे की बाबा संभाजीनगर आणि परिसरात बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला आलो, पण प्रत्येक गावात एक गोष्ट मला बहुतांश गावात पाहायला मिळाली. इकडे जालना वगैरे ह्या परिसरातही कीर्तन झालं की महाराज लोक उठून तिकडे पळतात. पण खऱ्या अर्थानं लाडगावच्या मातीचं हे पुण्य आणि भाग्य आहे की मी असं ऐकलंय की या गावात कितीही उशीर झाला, कारण बऱ्याच गावात लोक जेव्हा उठतात ना, कीर्तनकार गायकन टाळकरी हसत असतात, कारण 2 तास मातीमोल झालेले असतात. कारण पुढचे 5 मिनिटं लोकांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वेळ निघत आणि आपल्याला देव पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या गावाबद्दल मी असं ऐकलंय कितीही उशीर झाला आणि काही झालं तरी जोपर्यंत माईकवरती येऊन आयोजक उद्याचं नियोजन सांगून उठा म्हणत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडत नाही. आणि असं मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव गाव आपलं लाडगाव आहे. म्हणून एकदा जोरदार कडाडून टाळ्या आपल्या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर ज्यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या मातीनं हक्कानं दिलेला आधार म्हणजे महाराज खऱ्या अर्थानं खरं सांगतो, आयुष्यात 10 वर्षांच्या प्रवासात अनेक माणसं मिळाली. इथं उभा आहे, ह्या गावात उभा आहे म्हणून बोलत नाही. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं काळजात बसलेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा आहेत. कारण जर पाहायला गेलं ज्ञानाची उंची, व्यवसायाची उंची, कारण माणसाकडे धन आलं तर मन अध्यात्मात रमत नाही. आणि मन कधी कधी अध्यात्मात एवढं रमतं की प्रपंचाला धन जवळ राहत नाही. पण जेव्हा धन जवळ खऱ्या अर्थानं योग्य मार्गाने येतं आणि मनाला परमात्म्याच्या नामाचा साथ चढतो तेव्हा आदर्श व्यक्तिमत्व कशी घडतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे दादांचं जीवन आहे. आदरणीय लक्ष्मण दादा आणि परम आदरणीय खऱ्या अर्थानं व्यावसायिक उद्योजकीय भूमिकेतून अत्यंत कमी वयामध्ये फार वेगानं पुढे जाताना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गते पावेल तो एक उत्तम भोगेल जीवखानी. खऱ्या अर्थानं योग्य मार्गानं आणि माता पित्यांना अभिमान वाटेल अशा मार्गानं खऱ्या अर्थानं व्यवसायातून अत्यंत उंचीची प्रगती साधणार आहे आदरणीय लक्ष्मणदादा नाथा पाटील बागल आणि आदरणीय जिजादादा बाळू पाटील बागल. आदरणीय जिजादादा आणि आदरणीय लक्ष्मणदादांसाठी पुन्हा एकदा जोरदार कडाडून टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. सोशल मीडियाची टीम आणि विशेष तत्वानं या व्यासपीठाला अध्यात्मनगरीला सरस्वतीचा आशीर्वाद ज्यांच्यामुळं आहे परम आदरणीय आमचे समस्त ताल स्वरकंठमणी ताल महर्षी टाळकरी आदरणीय ही सगळी गुणीजन मंडळी, आदरणीय आमचे विनेकरी बाबा, चोपदार बाबा, ही सगळी लेकरं त्यांना घडवणारे आदर्श गुरुजन. आणि ताई कुठे गेली?
एकदा जोरदार कडा टाळ्या दोन्ही हात उंच करून वाजवा महाराज. कारण तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती किंवा स्विस बँकच्या अकाउंटवरती हजारो कोटी रुपये असू द्या, त्यापेक्षा ही श्रीमंती सगळ्यात मोठी आहे. आणि ही श्रीमंती खऱ्या अर्थानं आहे त्या मातापित्यांसाठी एकदा जोरदार कडा टाळ्यांच्या पेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत अर्पित करत असताना खऱ्या अर्थानं आमच्यासाठी भक्कम मागून आवाज आहे दादा. आदरणीय गुरुजींसाठी गुरुजींच्या चरणावर साष्टांग दंडवत व्यक्त करीत आलेल्या सर्वच पाहुण्यांचे मान्यवरांचे ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या गावात आयोजक सूचना देईपर्यंत उठत नाहीत. खरंच तुमचे ऋण व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.